तर मित्रांनो, आज आपलं लास्ट पेपर होतं बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं. पहिलं बेंच आलं तर कॉपी नेलतो. मग ते CSEचे मॅडम होते, पकडले. मग कॉपी केस तसं झालं. का म्हणते त्याला, आता डायरेक्ट मेकअप एक्झामला आपण अपेअर होणार. जास्त काय नसतं, 4 पेपर नीट गेले तर एक पेपरला पुढं मागं झालं तरी काय नाही. तरी पण मी आता खुशच आहे. माझं मॅथ्सला ग्रेस मार्क 9 देत असतात ना. मग जर मी ह्याला जर काट्यावर जर नीट पास नाही झालो असतो तर मला 9 मार्क डिवाइड झाले असते माझं मॅथ्समध्ये. नाही तर हे मग दोघांपैकी माझं 1 किंवा 2 दोन्ही बॅक लागायची शक्यता होते. पण आता हे कॉपी केस झाल्यामुळं तर काय मॅथ्सलाच पूर्ण 9 मार्क ग्रेस मार्क भेटतील. मग आता ते तर एक्झाम निघून जात आहे ना, कुठलं तटत नाही. फक्त आता हिचं ती काढू. तिथं द्यायला काय मयुरेश, माया हाय, किशा हाय, उषा हाय, मी हाय. पूर्ण एकदम भारी प्लॅनिंग करून चिठ्ठी करून जाऊ. 100 मार्काचा पेपर असतं, 40 मार्क तेव्हा तिथं पासिंगला पाहिजे असतं. मग आरामात भेटतं आहे आपल्याला 40 मार्क. चला, त्यासाठी एवढंच. नंतर पूर्ण जिम केला, फुटबॉल खेळला, तर मित्राला सोडायला हे ते गेलता. मला आता झोप तर यायला लागला, झोपून टाकू.